नमस्कार, मी प्रतीक्षा आपणा सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलवर मनपूर्वक स्वागत करते. मागच्या भागात आपण बघितलं की नील आणि अवनी हे दोघेही वाट चुकलेले होते. त्यांचा ट्रेकचा प्रवास सुरूच होता. त्यांच्यासोबतचे सगळे ग्रुप हे मागेच राहून गेलेले होते आणि ते दोघे एका जंगलात अडकले होते. दोघांनाही समोरचा रस्ता मिळत नसल्यामुळे ते तिथेच थांबले होते. रात्रभर चालून दमल्यामुळे दोघांनीही तिथेच टेंट टाकून मुक्काम केलेला होता आणि हळूहळू त्यांच्यात मोकळेपणा येत होता आणि दोघेही एकमेकांच्या भावना एकमेकांसमोर व्यक्त करत होते. चला तर मग आपण सुरुवात करूया पुढील भागाला. पायी चालत असताना अवनीचा पाय घसरतो आणि तिचा तोल जाऊन ती पडणार इतक्यात नील तिला त्याच्या हाताने अलगद सावरून घेतो. नीलचं लक्ष अवनीच्या हाताकडे गेलं होतं. त्याला अवनीच्या हातावर एक चांदणीचा टॅटू दिसत होता. इतक्यात तिथे ट्रेकचा ग्रुप आलेला होता. त्यामध्ये अवनीचा आणि नीलचा दोघांचाही मित्रमैत्रिणींचा ग्रुप होता. नीलला खात्री पटत होती, हीच ती अवनी आहे जिला मी शोधत होतो. तिचा टॅटू आणि माझा टॅटू अगदीच सारखा आहे, म्हणजे हीच माझी चांदणी आहे. अवनी तिच्या मैत्रिणींसोबत बोलत होती. इतक्यात नील तिच्या जवळ गेला होता. नील, तुमचं नाव अवनी बरोबर ना? अवनी, तुम्हाला कसं कळलं? मी तर तुम्हाला माझं नाव सांगितलं नव्हतं. नील, तुम्ही काहीही न सांगता खूप काही बोलून गेल्या आणि तुमचं प्रेम असलेला नील म्हणजे मीच. अवनी, हे कसं शक्य आहे? नील तर खूप दूर निघून गेला आहे माझ्यापासून केव्हाच. राहुल, मीच अवनी. हा नील विनय प्रधान माझा मित्र आहे, जो तुमच्यासोबत या ट्रेकमध्ये वाट चुकला होता. नील, हा बघा माझ्या हातावर असलेला टॅटू, अगदी जसाच्या तसा तुमच्या हातावर आहे. तुम्हाला आठवत असेल तर आपण दोघांनी हा टॅटू सोबतच काढला होता शाळेच्या ट्रिपमध्ये. अवनी, हो, मी तर माझ्या नीलसोबत शाळेत असतानाच टॅटू काढलेला होता, पण मला अजूनही खात्री नाही पटत आहे की तुम्हीच माझे नील आहात म्हणून. नील, तुम्हाला खात्री पटत नसेल, पण मला पूर्णपणे खात्री आहे की माझी हरवलेली चांदणी ह्या तुम्हीच आहात. अवनी, म्हणजे मला कागदाची होडी शिकवणारा, माझ्याबरोबर भातुकलीचे खेळ खेळणारा माझा नील तुम्हीच आहात. माझ्या मनातल्या भावना सांगण्याआधीच तो माझ्यापासून खूप दूर निघून गेला होता. नील, पण नियतीला अवनी आपल्याला या ट्रेकच्या ठिकाणीच भेटवायचं होतं. तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा, मीच तुमचा नील आहे. मी तुमची खूप दिवसांपासून वाट बघत होतो. कधी एकदा तुम्हाला भेटतो असं झालं होतं. इतक्यात राहुल त्यांना समजावत होता. मिस अवनी, तुम्ही त्याच्यावर विश्वास ठेवा. हा तोच नील आहे ज्याने रात्रंदिवस तुमच्या सोबतीच्या स्वप्न रंगवले होते. तो अगदी तुमच्याचबद्दल बोलत असायचा. तुम्ही त्याच्यापासून दूर गेल्या आणि तो एकटा पडला होता. खूप खरं प्रेम करतो तो तुमच्यावर. अवनी, खरंच मला विश्वासच नाही बसत आहे. नील आज माझ्यासोबत आहे. नील, आपण ओळखीचे असूनही या ट्रेकच्या प्रवासात अनोळखी बनून चालत होतो. आपण दोघांनी एकमेकांच्या भावना, मनातल्या गोष्टी शेअर केल्या होत्या. मग माझ्याकडून ही चूक कशी तुम्हाला ओळखण्यात? नील, अगं अवनी, आता तुम्हाला अहोजाहो करणार आहेस का? अवनी, नाही. नील, पण तुला माझ्या एका प्रश्नाचं उत्तर द्यावं लागेल. नील, कायम ह्या अवनीचं बनून राहशील का?
मला तुझी साथ कायम देशील ना. नील एकदम खुश झाला होता. त्याने अवनीला घट्ट मिठी मारली होती आणि आजूबाजूला त्यांचा ग्रुप उभा होता. सगळे त्यांचा हा भेटीचा क्षण अनुभवत होते आणि टाळ्यांच्या कडकडाटात ते त्या दोघांना शुभेच्छा देत होते. नील तेव्हा अवनीच्या समोर गुडघ्यावर बसला होता. नील, हो, कायमच देईल मी तुला माझी साथ. पण अवनी, या नीलच्या हृदयाची राणी तू होशील का? अवनी, माझ्याशी लग्न करशील ना? अवनी, मी तर आधीपासूनच तुझ्या हृदयाची राणी आहे. हे तू सिद्ध केलंस. नील, या क्षणांची, या दिवसांची मी खूप वाट बघितली. अनेक स्वप्नही रंगवले होते. हे क्षण माझ्या आयुष्यात नक्की येतील. माझा दुरावलेला नील नक्कीच मला एक दिवस भेटेल आणि योगायोगाने तो क्षण आजच आलेला आहे. नील, खरं तर हा ट्रेक आपल्या आयुष्यातला एक दुवा बनून आला. आपल्या प्रेम कहाणीला, आपल्या दुरावलेल्या मनाला हा ट्रेक जुळवणारा एक दुवा बनला. तू माझ्या आयुष्यात परत आलीस हे बघून मला खूप छान वाटत आहे. अवनी, नील, खरंच मला अजूनही विश्वास नाही बसत आहे तू मला भेटलास. इतक्यात प्राजू तिला बोलत होती, तिला विश्वास देत होती. अगं अवनी, विश्वास ठेव. तू आणि नील आता कायमचे भेटलेले आहात. तुमच्या थांबलेल्या प्रेमकहाणीला आता पुन्हा एकदा सुरुवात झालेली आहे. हवं तर मी तुला चिमटा काढू का? अवनी, नको ग, आता आलाय मला विश्वास. संपूर्ण ट्रेकचा ग्रुप अवनी आणि नील यांच्या अवतीभोवती जमला होता. सगळ्या ग्रुपनी त्यांच्यासोबत एक छान फोटो काढला होता. टाळ्यांच्या कडकडाटात त्यांचं स्वागत झालेलं होतं. नील आणि अवनी दोघेही खूप खुश होते. आज त्यांच्या आयुष्यातला प्रेमाचा प्रवास पूर्ण झालेला होता. त्यांची थांबलेली प्रेम कहाणी आज नव्याने सुरू होणार होती. नील आणि अवनी दोघांनीही या क्षणांची कधी अपेक्षाही केली नव्हती की हा क्षण त्यांच्या आयुष्यात लवकरच येईल म्हणून. दोन दुरावलेली मने आज खूप दिवसानंतर, खूप वर्षानंतर एकत्र येणार होती. ज्या दिवसांची त्यांनी खूप आतुरतेने वाट बघितली होती तो दिवस आज या ट्रेकमुळे त्यांना बघावयास मिळाला होता. दोघेही त्यांचे ते घालवलेले दिवस, ते क्षण पुन्हा एकदा नव्याने जगत होते. नीलपासून त्याची दुरावलेली अवनी त्याला पुन्हा एकदा त्याच्या आयुष्यात परत मिळाली होती. अवनीलाही तिच्यापासून दूर गेलेला नील पुन्हा तिच्या आयुष्यात परत मिळाला होता. नील आणि अवनी यांच्या नवीन प्रवासाला इथून पुढे सुरुवात होणार होती. हा ट्रेक त्यांच्या आयुष्यात खूप महत्त्वाचा ठरला होता कारण या ट्रेकमुळेच ते दोघे एकमेकांना भेटले होते. आणि या सुंदर क्षणांचा अनुभव घेत असताना अवनीने नीलसाठी एक खास चारोळी बनवलेली होती. जुळलेल्या बंधातून सख्या माझ्या तुझ्या प्रेमाचे सुंदर गाव, जुळलेल्या बंधातून सख्या माझ्या तुझ्या प्रेमाचे सुंदर गाव, जोडले जाणार आता कायमस्वरूपी, साता जन्मासाठी तुझे माझे एक नाव, बहरलेली नाजूक प्रीत ही सख्या, लागेना आपल्या प्रेमाचा ठाव, तुझ्या पावलासोबत पाऊल आता माझे, चालतील सोनं अक्षरांनी उमटेल तुझे माझे एक नाव. ही चारोळी ऐकून नीलला खूप छान वाटत होतं. नीलने अवनीला पुन्हा एकदा मिठीत घेतलं होतं आणि त्या दोघांच्या या सुंदर प्रेम कहाणीला इथेच ही सुंदर प्रेम कहाणी इथेच संपली होती. हा ट्रेकचा प्रवास त्यांच्या आयुष्यातला एक महत्त्वाचा क्षण बनला होता. नील आणि अवनी यांचं दुरावलेलं प्रेम, यांचं दुरावलेलं नातं आज या ट्रेकच्या प्रवासामुळे पुन्हा एकदा नव्याने सुरू झालेलं होतं. हा ट्रेकचा प्रवास
त्यांच्या आयुष्यातला एक महत्त्वाचा क्षण बनला होता. जणू काही तो त्यांच्या प्रेमासाठीचा एक भागीदारच होता. अशा प्रकारे नील आणि अवनी यांची ही सुंदर अशी प्रेम कहाणी आज इथेच संपत आहे. खरं तर ही लघुकथा होती. हा ट्रेकचा विषय आम्हाला प्रतिलिपीने दिलेला होता दैनंदिन विषयाच्यामध्ये. या विषयावर मी लेख न लिहिता एक काल्पनिक कथा लिहिण्याचा प्रयत्न केला आणि ही कथा माझ्या लेखणीतून उतरली. अवनी आणि नील हे सुंदर पात्र मी या कथामालिकेत साकार केले आणि त्यांच्या या प्रेमकहाणीला मी माझ्या लेखणीतून पूर्ण केले. या ट्रेकच्या प्रवासामुळे त्यांच्या आयुष्यात दूर गेलेलं प्रेम त्यांना परत मिळालेलं होतं. अशाच प्रकारे तुमच्या पण काही आठवणी असतील जर या ट्रेकवरच्या तर नक्की ही कथा मालिका ऐकून तुम्हाला नक्कीच आठवेल. आणि जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर लाईक करायला विसरू नका आणि पुढील अपडेट्ससाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला माझ्या प्रतिलिपीची प्रोफाईल लिंक देणार आहे. त्या लिंकवर माझ्या अनेक जवळपास 115 कंटेंट दिलेले आहेत. त्यावर अनेक कथामालिका, चारोळ्या आणि लेख आहेत विविध विषयांवर लिहिलेले. मी आशा करते तुम्हाला ते नक्की आवडतील आणि तुम्ही ते नक्की वाचाल. आत्तापर्यंत 63,000 वाचकांनी त्या वाचून पूर्ण केलेल्या आहेत आणि त्यांना पसंतीसुद्धा दिलेली आहे. यापुढे या यूट्यूब चॅनलवर तुमच्यासाठी मी खास दीर्घकथा मालिका घेऊन येणार आहे. विविध विषयांवर असलेल्या प्रेमकथा तुम्हाला इथे माझ्या तोंडून ऐकायला मिळतील आणि तुम्हाला त्या नक्कीच आवडतील याची मी तुम्हाला खात्री देते. ही माझी एक सुरुवात आहे. हा छोटासा एक प्रयत्न होता. ही माझी कथामालिका आपल्या सर्वांसमोर आणण्याचा हा माझा हेतू होता. मी आशा करते तुम्हाला हा नील आणि अवनीच्या ट्रेकचा प्रवास नक्कीच आवडला असेल आणि ट्रेक या विषयावरची ही कहाणीसुद्धा तुम्हाला नक्कीच आवडली असेल. आपल्या क्रिया द्यायला विसरू नका आणि या स्टोरीला नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. खूप खूप धन्यवाद.